नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अँगल्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2 सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2 सोडवण्यापूर्वी टाईप ऑफ अँगल्स म्हणजे काय आपणास माहीत असणे आवश्यक आहे. तर टाईप ऑफ अँगल्स आपण प्रथम समजावून घेऊ. प्रथम मित्रांनो आपण एक लाईन काढू. लाईन कशी काढतात ती आपणास माहीत आहे. ही लाईन काढलेली दोन्ही साईडला एक्सटेंड असते. आता या लाईनवर मित्रांनो हा एक पॉईंट घेऊ आपण, येथे एक पॉईंट घेऊ आणि येथे एक पॉईंट घेऊ. तर आता या पॉईंटवर आपण काय करायचं, हा जो प्रोटेक्टरचा हा पॉईंट आहे तो पॉईंट मॅच करायचा आणि ही जी लाईन आहे ना, ही ब्लॅक लाईन या लाईनवर मॅच करायची, ॲक्युरेट मॅच करायची. हा पॉईंटवर तो पॉईंट मॅच केलेला आहे आणि लाईनवर लाईन मॅच केलेली आहे. आता आपण या साईडनं काउंटिंग करतो म्हणून 0 पासून काउंटिंग करायची. येथे 180 पण आहे आणि 0 पण आहे, पण 180 रीडिंग नाही करायचं, 0 काउंट करायचं याला, कारण या साईडनं आपण काउंटिंग करतो. तर 0, 10, 20, समजा हा 20ला आहे आपण पॉईंट दिला, ही 20ची ही लाईन आहे, या लाईनवर आपण इथे पॉईंट दिलेला आहे. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट समजा यांना आपण ए, बी आणि सी ने इंडिकेट करू. आता बी पॉईंट आणि हा पॉईंट आपण मॅच करून घेऊ. हा मॅच केलेला आहे आपण. तर किती मेजरमेंट होतं आपलं, 20 डिग्री होतं. म्हणजे हा अँगल कोणता आहे आपला, 20 डिग्री. या पॉईंटला आपण नेमने इंडिकेट करू एखादं पी, म्हणजे अँगल कोणता होईल तो आपला अँगल पी बी सी. एकतर असं रीडिंग करू शकतो आपण, किंवा अँगलला आपण सी बी पी, कारण बी पॉईंटवर अँगल तयार झालेला आहे म्हणून आपण बी फक्त सेंटरमध्ये आलं पाहिजे. म्हणजे अँगल कोणता होईल तो अँगल पी बी आणि सी, किंवा असंही म्हणू शकतो अँगल सी बी पी. फक्त बी पॉईंटवर अँगल तयार झाला आहे म्हणून बी सेंटरमध्ये पाहिजे आपणास. ओके, आता आपण अजून एक अँगल काढू याच लाईनवर. हा किती आहे, 50चा पॉईंट आहे हा. म्हणजे हा बी आणि हा पॉईंट जर जोडून घेतला, याला एस ने इंडिकेट करू आपण. तर हा अँगल कोणता होईल मित्रांनो, एस बी सी. एस बी पी तो वेगळा, तो 50चा होणार नाही, कारण आपण येथून रीडिंग केलेली आहे ह्या पॉईंटपासून 0 पासून. म्हणजे हा पूर्ण अँगल आहे, तो पूर्ण अँगल एस बी सी किंवा सी बी एस तो किती होईल, 50 डिग्रीचा होईल. आता आपण काय करू, येथे एक म्हणजे आपणास 0 डिग्री अँगल काढता येईल. 0 डिग्री म्हणजे काय होईल, हीच लाईन होईल या पॉईंटपासून येथे, आणि हा जो रे आहे हा 20चा आहे आपला. तर कमी करत गेलं तर म्हणजे हा रे काय होईल, ह्या याच लाईनवर येईल. म्हणजे याच लाईनवर येईल तो रे. समजा म्हणजे पी पॉईंट कुठे येईल, येथे पॉईंट येईल एखादा पी, म्हणजे पी बी सी, म्हणजे असा होईल ना तो. फक्त हीच लाईन होईल. हा किती होईल, 0 डिग्रीचा अँगल होईल आपला. ही लाईन म्हणजे 0ची, म्हणजे सी येथे एक पॉईंट आणि तो पॉईंट, हा पॉईंट आणि तो पॉईंट, म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे आता. आणि हा 0चा माहीत झाला, कारण हे 0ने इंडिकेट केलं म्हणून 0चा अँगल होईल. पण हा 1चा होईल, 2चा, 3चा, 4चा, 5चा, असे आपण 20ला मार्किंग केली. असा कोणताही अँगल काढता येईल इथे आपणास. 5चा काढायचा म्हणलं तर 5 पॉईंट समोर इथं आपण पॉईंट देणार. त्याप्रमाणे आता आपण काय करू, हे समजा एक 30, हा एक आहे 35चा होईल अँगल तो. हा 10चा, तर हा 15चा होईल, हा 10चा होईल. त्याप्रमाणे आपण 90चा एक काढूया. हा 90चा ह्या बी पॉईंटवरून आपण 90ला मार्किंग केलेली आहे. आणि बी पॉईंट आणि 90 आपण काय करू, आता मॅच करून घेऊ. आता या पॉईंटला एखाद्या समजा क्यूने इंडिकेट करू. म्हणजे क्यू बी सी हा अँगल किती आहे आपला, 90 डिग्रीचा आहे.
90 डिग्रीला ज्याप्रमाणे आपण 20 लिहिलं आहे 50 लिहिलं आहे त्याप्रमाणे इथे 90 लिहित नाही आपण, इथे काय करतो एक स्क्वेअर काढतो आपण, म्हणजे लक्षात येते हा QBC 90 डिग्रीचा अँगल आहे. आणि ज्या अँगलचं मेजरमेंट 90 डिग्री असते त्याला काय म्हणतो आपण, राईट अँगल. राईट अँगल किती डिग्रीचा असतो, कंप्लीट 90 डिग्री राईट अँगल. म्हणजे इथे कोणता अँगल आहे, QBC किंवा CBQ. QBC अँगल QBC हा आपला कोणता आहे, इथे राईट अँगल. आणि जे अँगल 90पेक्षा कमी आहेत आणि 0पेक्षा हे जास्त आहेत, म्हणजे ज्या अँगलचं मेजरमेंट 1 पासून 189पर्यंत आहे, म्हणजे 90पेक्षा कमी, लेस दॅन 90 अँड ग्रेटर दॅन 0, तर ते अँगल कोणते असतात, ॲक्यूट अँगल. म्हणजे त्यांना काय म्हणतात, ॲक्यूट अँगल. राईट अँगल माहीत झाला आपणास, ॲक्यूट अँगल. म्हणजे अँगल विच मेजर्स मोर दॅन 0पेक्षा मोर बट लेस दॅन 90 आर कॉल्ड ॲक्यूट अँगल्स. म्हणजे इथे मग अँगल SBC हा मेजरमेंट किती आहे, 50 आहे, 90पेक्षा कमी आहे, म्हणून तो SBC हा अँगल कोणता होईल, ॲक्यूट अँगल. त्याप्रमाणे PBC याचे मेजरमेंट 20 आहे, 90पेक्षा कमी आहे, म्हणजे लेस दॅन 90 आहे, त्यामुळे ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल लक्षात आले आपल्या, राईट अँगल लक्षात आला. म्हणजे हे सर्व अँगल कोणते होतील, ह्या पोर्शनमधले हे होतील ॲक्यूट अँगल. जो हा स्ट्रेट आहे तो होईल आपला राईट अँगल. आणि आता येथे एक आपण पॉईंट घेऊ. आता एक अँगल काढू आपण, हा पॉईंट B वर मॅच केलेला आहे आपण. तर आता हा आपणास माहीत आहे हा अँगल किती झालेला आहे, 90वर मॅच झालेला आहे. जर आपण येथे हा घेतला 90, 80 हा 90 आहे, हा 100 होईल, मग 120ला एक पॉईंट घेऊ आपण. 120ला पॉईंट घेतला आणि तो B आणि तो पॉईंट आपण मॅच करून घेऊ आता. म्हणजे हा पूर्ण मोठा अँगल किती होईल, तो 120 डिग्रीचा. ह्या 0 पासून तर इथपर्यंत अँगल हा किती होईल, 120 डिग्रीचा. म्हणजे हा अँगल कसा आहे, 90पेक्षा मोठा आहे, 90पेक्षा मोठा आहे. इथे अजून एक अँगल काढला आपण, हा 160चा होईल. हा अँगल होईल आपला स्ट्रेट लाईन, हा अँगल आपला 160चा होईल. म्हणजे जे अँगल 90पेक्षा मोठे आहेत पण या येथे 180 येते आपलं, म्हणजे हा येथे 90चा येईल आणि येथे 180 होईल, 180. म्हणजे यांच्या दरम्यान जेवढे अँगल आहेत ते कोणते आहेत आपले, म्हणजे 90पेक्षा मोठे आहेत आणि त्यांना ऑब्टूस अँगल म्हणायचं. हे ॲक्यूट अँगल म्हणजे 90पेक्षा कमी आणि 90पेक्षा जास्त, म्हणजे ऑब्टूस अँगल. म्हणजे ॲक्यूट अँगल लेस दॅन 90, 90पेक्षा लेस दॅन. आणि ऑब्टूस अँगल कसे होतील, 90पेक्षा ग्रेटर, 90पेक्षा ग्रेटर असणारे ऑब्टूस अँगल. आणि ॲक्यूट अँगल म्हणजे आणि राईट अँगल म्हणजे कंप्लीट 90चा. आता हे तिन्ही अँगल आपल्या लक्षात आलेले आहेत मित्रांनो. आता एक अँगल असा मिळेल आपणास, 0 अँगल तर माहीत झाला आपणास, हा अँगल म्हणजे हा अँगल 0 अँगल होईल. आता 180चा पण अँगल होईल पहा. ह्या B पॉईंटवर आपण जर आणि हे 0पासून काउंट केलं, 0 हे 80, 90, 100, 120 या साईडनं आपण काउंटिंग करत आलेलो आहे. तर इथे किती आलेलं आहे आपलं, 180, कंप्लीट 180. म्हणजे 180 म्हणजे काय झालं, ही कंप्लीट लाईन झाली. म्हणजे इथून आपण रीडिंग केलं ह्या 0पासून रीडिंग करत करत ह्या लाईनपर्यंत आलो आपण. येथे कोणता पॉईंट येतो आपला, 180चा. म्हणजे लाईनचं मेजरमेंट किती असते, 180. लाईनचं मेजरमेंट म्हणजे 180.
आता एक अँगल असाही काढता येईल आपणास, जर हे वाढत गेलं आपण किंवा हा 180चा माहीत झालेला आपणास, जर अजून पुढे सर्कल होईल नाही असं जर काउंट केलं पुन्हा उलटं, तर हा अँगल अजून मोठा होऊ शकतो. म्हणजे हा आपला स्ट्रेट लाईन होईल, हा 180चा होईल. जर अँगल असा एक अँगल काढता येईल, हा तर आपला कोणता होईल, हा 90पेक्षा कमी येईल म्हणून हा ॲक्यूट होईल. पण हा एक अँगल होईल असा पूर्ण अँगल, म्हणजे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत, म्हणजे ते त्यांचं मेजरमेंट किती येईल, 180पेक्षा ग्रेटर येईल. 180पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे 180 लेस आहे, तो अँगल कसा आहे 180पेक्षा ग्रेटर आहे. तर त्या अँगलला काय म्हणायचं, रिफ्लेक्स अँगल. जे अँगल 180पेक्षा मोठे आहेत त्यांना म्हणायचं रिफ्लेक्स अँगल. आणि ज्यावेळेस पूर्ण हे सर्कल होईल मग ते 180 + 180 म्हणजे 360 सर्कल, म्हणजे तो कोणता अँगल होईल आपला, तो कंप्लीट अँगल म्हणजे पूर्ण अँगल, म्हणजे पूर्ण एक राऊंड केलेलं आहे आपण, सर्कल झालेलं आहे म्हणून ते होईल 360चं 180 + 180, तो होईल आपला कंप्लीट अँगल. याप्रमाणे अँगलचे सर्व प्रकार मित्रांनो आपणास माहीत झालेले आहेत. आता आपण प्रॅक्टिस सेट सोडू. आता सर्व आपण टाईप्स माहीत झालेले आहे आपणास. तर आता 180 डिग्री म्हणजे काय असते आपणास, 0 अँगल नाही होणार, स्ट्रेट लाईन होईल. म्हणजे याचं आन्सर काय येईल आपलं, बी. 180 म्हणजे स्ट्रेट लाईन. 240 म्हणजे 180पेक्षा जास्त आहे म्हणजे तो काय, रिफ्लेक्स अँगल, याचा आन्सर येईल आपलं सी. 360 म्हणजे काय, 180 + 180 म्हणजे पूर्ण कंप्लीट अँगल होईल, तो सर्कल होईल ते पूर्ण, म्हणजे कंप्लीट अँगल, याचा आन्सर येईल आपलं डी. आणि 0 डिग्री म्हणजे काय, 0 अँगल, याचा आन्सर येईल ए. आता दी मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. काही अँगलचे मेजरमेंट दिलेले आहे आपणास. राईट दी टाईप ऑफ ईच अँगल. प्रत्येक अँगल कोणत्या टाईपचा आहे ते आपणास ओळखायचं आहे. आता 75 म्हणजे काय, लेस दॅन 90 आहे त्यामुळे हा ॲक्यूट अँगल आहे. 0 डिग्री म्हणजे हा 0 अँगल आहे. 215 हे कसं आहे, 180पेक्षा ग्रेटर आहे म्हणून हा कोणता होईल, रिफ्लेक्स अँगल. आता 360 म्हणजे कंप्लीट सर्कल आहे ते म्हणून हा कोणता आहे, कंप्लीट अँगल. 180 म्हणजे स्ट्रेट लाईन. 120 म्हणजे लेस दॅन 180 आहे त्यामुळे हा कोणता होईल आपला, ऑब्टूस अँगल. 148 हा पण ऑब्टूस अँगल. आणि 90 डिग्री म्हणजे कंप्लीट 90चा अँगल आहे त्यामुळे तो होईल आपला राईट अँगल. नेक्स्ट, लुक ॲट दी फिगर्स बिलो अँड राईट दी टाईप ऑफ दी ईच अँगल. आता हा अँगल कसा होईल आपला, आपण जरी प्रोट्रॅक्टर इथं चेक केलं तर जवळपास पहा तुम्ही कमीत कमी 90पेक्षा कमीच येतो आहे, 60पर्यंत येतो आहे तो. म्हणजे हा कोणता आहे आपला, 90पेक्षा कमी आहे म्हणून हा अँगल कोणता होईल आपला, ॲक्यूट अँगल. हा कंप्लीट इथं 90 दिला आहे, इथे स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे हा कोणता आहे, राईट अँगल. हा कसा दिलेला आहे, हा या साईडनं काउंट केलेला आहे म्हणजे पूर्ण झालेला आहे तो. हा कोणता आहे, रिफ्लेक्स अँगल म्हणजे 90पेक्षा हा काउंट केला नाही, हा केला तर हा कोणता होईल आपला, हा एवढा अँगल होईल आपला ऑब्टूस अँगल म्हणजे 90पेक्षा मोठा आहे ऑब्टूस. पण हा पूर्ण ह्या साईडचा एक अँगल होईल ना असा, तर तो कोणता होईल आपला, रिफ्लेक्स अँगल. आता येथे या साईडनं काउंट केलं आहे पूर्ण इथपर्यंत म्हणजे काय, स्ट्रेट लाईन झालेली आहे, याचं मेजरमेंट किती येईल आपलं 180. आणि ह्या काय आहे, एक रे आहे, रे म्हणजे 0 डिग्री, कारण येथून काउंट केलं इथे आलं पुन्हा इथून याच लाईनवर म्हणजे 0 डिग्री. आणि हा कोणता होईल आपला, पूर्ण येथून काउंट केलेला आहे, पूर्ण सर्कल केलेलं आहे आपण म्हणजे तो कंप्लीट अँगल होईल आपला. आता नेक्स्ट, आता चौथा प्रश्न आहे मित्रांनो, यूज अ प्रोट्रॅक्टर टू ड्रॉ अँड ॲक्यूट अँगल काढायचा आहे म्हणजे 90पेक्षा कमी काढायचा आहे. राईट अँगल काढायचा आहे म्हणजे 90 डिग्रीचा काढायचा आहे. अँड ऑब्टूस अँगल म्हणजे 90पेक्षा ग्रेटर काढायचा आहे. काढूया आपण. त्यासाठी आपण एक रे काढू. हा रे आहे,
हा पॉईंट, या पॉईंटवर आपण अँगल काढणार आहोत. सर्वप्रथम ॲक्यूट अँगल काढायचा आहे. ॲक्यूट अँगल काढायचा आहे म्हणून हा पॉईंट आपण ह्या पॉईंटवर मॅच करू. ही ब्लॅक लाईन या लाईनवर मॅच करणार. ॲक्यूट म्हणजे 90पेक्षा लेस पाहिजे म्हणून कोणता अँगल घ्या, 10 घ्या, 20, 30, 40 किंवा 55, 60, पण 90पेक्षा कमी पाहिजे. आपण 45चा घेऊ. हे 40 आणि हे 45. हे जर दोन पॉईंट आपण मॅच केले तर हा अँगल होईल आपला 45 डिग्रीचा. याचं मेजरमेंट काय, 45 डिग्री. म्हणजे हा 90पेक्षा कमी असल्यामुळे हा कोणता होईल आपला, ॲक्यूट अँगल. आता काढायचं राईट अँगल. राईट अँगलसाठी आपण सर्वप्रथम एक स्केलनं रे काढून घेऊ. राईट अँगल पाहिजे म्हणजे मेजरमेंट काय पाहिजे, 90 डिग्री. आता या पॉईंटपासून आपण 90 काढू. हा पॉईंट या पॉईंटवर मॅच करणार. ही ब्लॅक लाईन या लाईनला मॅच करणार. तर आता हे 90ला आपण मार्किंग केली, तो पॉईंट मिळालेला आहे. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच करून घेतला. 90 आहे म्हणून येथे आपण स्क्वेअर करणार. तर हा कोणता होईल आपला, राईट अँगल. राईट अँगल. आता काढायचा आपणास ऑब्टूस अँगल. ऑब्टूस म्हणजे कसा आहे, हा 90पेक्षा लेस झाला, हा कंप्लीट 90 झाला आहे. आता 90पेक्षा ग्रेटर पाहिजे, त्यासाठी आपण एक रे काढू. हा रे काढलेला आहे. तर येथे या पॉईंटवरून आपण 90पेक्षा ग्रेटर काढला म्हणजे ऑब्टूस अँगल होऊन जाईल आपला. आता हे 90 आहे, 90पेक्षा ग्रेटर कोणता घ्या, 120 घेऊ आपण. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण मॅच करून घेतला. तर आता हा किती होईल, हे मेजरमेंट होईल 120 डिग्री. म्हणजे हा ऑब्टूस अँगल होईल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.